औषध गोळ्या घ्या घेतल्या हो तुम्ही? हा, टाइमावर घेत जा. सकाळचं औषध घेतलं नाही म्हटलं तुम्ही? अरे हो च्या माय बहीण आठवणच बोलून गेलो मी. बस उठलो, चहा पाणी घेतलं, नाश्ता दिला सुनबाईनं, तो नाश्ता घेतला, खाऊन घेतला आणि चाललं गेलो. मी म्हटलं आता ज्या उपाशी पोटीच्या गोळ्या होते तेही तर राहिल्या. आणि दुपारी मग यानं डब्बा आणला, राजेश आला होता तो. बस राहिलं, डब्बा खाऊन घेतला ना, बस लागून गेलो आपल्या दिवाणीच्या मागं मागं. तर थोडी ते गोळ्या बोलून गेल्या, खिशातल्या खिशातच आहे ठेवल्या. असा निष्काळजीपणा नका करू बापा तब्येतीसाठी. हा, ते अन्न तुम्हाला एवढी हे नाही म्हटलं जरूरत केलंच पाहिजे वावराचं. तुमचे पोरं लय चांगले आहे म्हटलं का तुम्हाला करू नका म्हणते बाबा, हे नका करू ते नका करू. काहीच करता उपद्रव कामं. एखाद्या दिवशी वावरातच पडून जाण नाही तर मग कोणाला माहित होईल? कोण सांगा आम्हाला? अरे काही नाही होत आहे ना तो पांडुरंग. तो देते लक्ष. पांडुरंगालाच काळजी आहे बापा सारी. हो, तर वेळेवर पांडुरंग धावून येईन काय तुम्हाला पाणी पाजाले? हा, का दवाखान्यात नेऊन टाकन तो तुम्हाला? सांगा. शेवटी तर न्या लागन माणसालेच ना. देव तर वेळेवर धावून येत नाही कधी कधी. मग लोक तर परेशान होऊन गेले. मग कधी कधी तर एखाद्याला देव एवढा साथ देते, एखाद्याला काहीच देत नाही. अरे बापा, निरा काही देव देव करत बसल्यानं देव साथ देत असते काय? आपल्याला काम करा लागते. कामातच खरा देव आहे. काम कराल तर भेटन. दे रे हरी पलंगावरी असं काम नसते. तो काही आपल्याला आयतं आणून देईन काय? देवाला तरी काही आयतं भेटलं काय सांग? त्याला बिचारायला कष्ट करायच लागले. आणि आता आपल्याला करायला लागले तर कोणतं मोठे आहे? आणि जेवढं काम करू तेवढं शरीर चांगलं राहील माणसाचं. आता हाताचं घेऊन घेतो ना औषध. आता जेवण खावण करून घेतो आणि मग औषध घेतो. पाय ना सुनायचा स्वयंपाक गिपाक झाला काय तर कायची केली भाजी गिजी. मला तुम्ही हे असं जड भाज्या नका देत जाऊ. जराशा हलक्या फुलक्या भाज्या देत जा. त्यांना काय होते, पोटाला गॅस पकडते आणि मग होते छातीत शिलका, मग दुखते, मग त्याच्यानं होते मला तकलीफ. तर मला थोड्या हलक्या फुलक्या भाज्या देत जा आणि भाकरी देत जा. भाकरीनं कसं आहे, पचते लवकर माणसाले. आणि त्याच्यानं मग हे असं होत नाही, त्रास नाही होत, गॅस नाही पकडत. हा, एक तर मला ऍसिडिटीचा त्रास, दिवसभर ढेकर देत राहतो. आणि त्याच्यात काय म्हणते तर पोळ्या खाणं. या पोळीनं भलं जड होऊन जाते पोटाने. अहो, पण तुमच्या एका तरी सुनीला भाकर येते काय? भाकरी करतेत काय त्या? त्याला तर बस भिजवला उंडा का लाटल्या पोया भर का शकल्या. नेट नाही लागत ना भेट नाही लागत. हा, दोन दोन पोया खाणं तिकडेच राहा, असं काम झालंय त्याचं. आणि तो कुकरचा मोठा मांडून देते. वरण भात मांडला ते ना का बस खात बसा. कायच्या भाज्या करून ठेवून देते मग त्याच्यावर. तर त्याच्या भरोसा कायले पाहा लागते. माझ्यासाठी तू करत जा ना दोन भाकरी करत जाय. दीड भाकर मला लागतेच. दीड भाकर मी ठरलीच आहे. राहिली अर्धी तर कोणी खाऊन घेते. भाकरी दोन भाकरीनं काय होऊन राहिलं? इथं तर मला मग सारीसाठीच भाकरी करायला लागते. आवडते सारीलेच. सारेच खाते म्हटलं. दोन केल्या का तेच खाऊन घ्यायचे. तुम्हाला एक नाही भेटत त्याच्यातली. अशानं तुम्हाला रोज भाकरी करायला लागत जाईन. मग नाही करसून गटा स्वयंपाक. बस त्या म्हणून आत्याबाई करा ना, आत्याबाई करा ना. मी काय रोज त्या चुलीत धसू काय? आता सरला मला एक गोष्ट सांगतो. पाय, मी कोणाचा होय तू याच. लेकरं कोणाचे होय तू येच. सुना कोणाच्या होय तू याच होय ना. सांग आता, हे सगळे तुझे कुटुंब, तुझ्यापासून हे सारं कुटुंब आलं. हा, काही मी आता काही कुठून आणलं नाही. मग तू सांग ना, त्या कुठून आणलं? इथंच आलं नाही सारं कुटुंब. मग आता जे करायला लागून तुले तर केलं तर काय होते? तुझ्याच लेकरासाठी, तुझ्याच नवऱ्यासाठी, तुझ्याच सुनाईसाठी करशील ना. अरे मग करत जाणं, 5-6 भाकरी करून घ्या आणि काही वरण भात लावून द्या म्हणा सुनाईले म्हणा. झालं आपलं नाही पटलं. आता का तेवढंही नाही करू शकत तू? बाकी तर कामं सुना करून घेते. एक काम नाही करायला लागत तुले. तू अशी बसली बसली नको हात जाऊन रे. सारे हातपाय मोरांडून जाईन तुझे, जाम होऊन जाईन ते. हा, त्याच्यापेक्षा तू चालती फिरती राहत जाय. चालती फिरतीच राहतो बापा. मी कुठं अशी बसली राहतो? दिवसभर घरात मग फिरणं 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 चालूच राहते. तसं फिरणं आणि काम करणं याच्यात अंतर आहे. तू म्हणजे का फक्त निरी बरोबर बरोबर फिरतो? त्याला काही आहे. जराशे हातपाय हलवा लागते, कामं करायला लागते. आता मी तुला सांगून देतो. आता पाय, मला दुखणं आलं, काही आलं, सटकन सुना धावल्या, सटकन पोरं धावली. आता ह्या सुनेसाठी तुला करायला लागन. तेव्हा त्या सुना तुझ्या करन, हे ध्यानात ठेव. उद्या मग म्हणशील तू आपण झालं नाही तर एक दिवस एकाचा हातचा आहे नाही. तू का पलंगावर झाली आणि तुला जरा करायचं काम पडलं ना, तर एकही सून करणार नाही म्हटलं. मग म्हणशील का सुना करत नाही. त्याला दोष देऊन काही फायदा आहे काय? त्याच्या अडतीच्या काळात तू त्याला साथ नाही देऊन राहिली. पाहूनच राहिलो मी. त्या स्वतःच बिचाऱ्या करते कष्टानं, त्याच्याकडून हो नाही हो. हा, सासूचं काम असते अशा वेळेस साथ देणं. मायबाप कायले करन? आता तू म्हणतो मायबापानं केलं पाहिजे. उद्या जर मायबाप त्याचे पडले, सवरले, काही झालं, एका जागावरचे झाले, तर ह्या सुनाजीन काय तिथं करायले? जाऊ देशील तू? जाऊ देन ते पोरं? मग त्याची म्हणजे सेवा ते करण. आणि तू काय आयतीच करून घेशील काय मग सुनाई जवळून? सुनाईचं कर्तव्यच राहते सासू सासऱ्याचं करणं. बापा एवढं मोठं पोरकं देते तर त्याची काही हे नसते काय? आपण पोरगं दिलं म्हणजे काय त्याच्या नावाने इस्टेट करून दिली काय? उपकार केले त्याच्यावर पोरं दिले तर उलट तर त्याचे उपकार आपल्यावर आहे का? आपल्याला पोरी दिल्या त्यानं. हा, पोरी दिल्या, पोरी तर कुठेही दिल्या असत्या तर कुठं चालवलाच असता. पण तुला नाही भेटल्या असत्या तर मग तुझ्या पोरानं चालवलं असता काय कुठ? सांग ना. त्या लोकांना पोरी दिल्या म्हणून आज आपलं कुठं चालन म्हटलं समोर. आपण काय त्याला काय असं म्हटलं काय, वावर घेऊन घ्या तुम्ही पोरगी देऊन राहिले तर? हा, ही फालतूचं बोलत बस ना. उलट तर ते आपल्या घरी येऊन आपली सेवाच करून राहिल्या बिचाऱ्या मावल्या. तेले कायले बोलतं, तेले कायले म्हणतं. आपल्याला जे होईन ना, तू ना ती कोणाला होईन ते आपल्याला होईन ना. का त्याच्या आजी आपल्याला तिथं जाईन जातीन ते माहेरा. शेवटी आपल्याच जवळ राहतील ते.
मा बिन कोण्या भयाडीनं काढला नियम काय माहित. पोरी त्याच्या घरी द्या, सारं त्याच्या घरी द्या, डिलिव्हरी मायबापानं करा. हे कुठचा नियम काढला काय माहित. अरे तुमच्या घरी पोरगी दिली, तुमच्या घरचा कोड चालवण तर तेनच करायला पाहिजे. सासू सासरीनं आपली अशी तशी करावं, तरी म्हटलं पोरीची सुनीची डिलिव्हरी करावं म्हटलं. हा काही लावून घेतलं माय बिन तर कोणा लावलं ना कोणा नाही. तर मी तर मायापासून बदलवतो आता हे रूल. मी स्वतःच नाही करू दिलं किंवा मायबापाली 3-3, 4-4 डिलिव्हऱ्या झाल्या तर खरंच काय म्हणते तर सुनायचं करू देतो काय. तेव्हा तर माझ्याजवळ काही होतं नाही, हातावरचं काम होतं. तरी मी हातावर म्हटलं केलं सगळं. केलं का नाही केलं सांग बरं तू. हो केलं, मला पाठवलं गिठवलं नाही माय बापाच्या घरी. मग कशी म्हणतो सुनायच्या वेळेस तू. अरे आपल्यालाच करायला लागणार आहे, लागू लागला पैसा. कोणासाठी कमावतो आपण. त्याच्यासाठी कमावतो ना. मेलो तर काही घेऊन जाऊ का सोबत. कर्म चांगले राहिले तर माणूस चांगल्या गतीनं जाईल. आई बाबा काय झालं रे बाबू राजेश. काय म्हणतो. मोहिनी झाला का हो स्वयंपाक? जेवायला बोलावले आली काय? आता बाई स्वयंपाक झाला, पण आम्ही दुसरी गोष्ट करायला आलो तुमच्याजवळ. कोणती बापा? आता काय नावानं करून मागतं? वावर का घर? काय आता बाई निरे एकच गोष्ट डोक्यात भरून ठेवता तुम्ही बी. मी कायले वावरनं घर मागायला आली. ते रातच्या ना दिवस नाही निवडला असता काय मी. नाही आता बा काही सांगता नाही येत तू मोहिनी वय तू शेवटी. शांत बस, जास्त नको बोलू. ते सुनबाई बोलून राहिली काय काही. आपल्याच मनानं उभारी बोलत राहतं. मग सुना बोलल्या म्हणजे मग म्हणतो का बोलते. बाबा आई म्हणते का पंढरपूरला जातो. तर कोण तुझी आई पंढरपूरला जातो म्हणते. आतापर्यंत तर नाही गोष्ट काढली तिनं. म्हणे मामाजी पंढरपूरला जायचं आहे म्हणे. तर आमचा विचार आहे का खरंच जा. आणि आता बाई एकट्या गेल्यापेक्षा ना तुम्ही दोघंही जा. खरंच जा ना वारी करून या. त्याच्यासाठी चालू आम्ही. का तिकीट बुक करून देतो म्हटलं तर तुम्ही जा म्हटलं. अब तर मी सांगत होती आता तेले. मी आता गोष्ट काढणारच होती, मला गोष्टही नाही काढू दिली. आले सांगाली इथं. आता बाई आता जाऊ द्या ना, तुम्ही सांगितलं काय ना आम्ही सांगितलं काय, सारखंच आहे ना. तुम्हाला जायचं आहे ना. मग आता जा ना, कर ना तयारी. सरला पंढरपूरला जायचंय तुला खरंच. हो पंढरपूरला जायचं आहे मला. मला कधी मनच करून राहिलं वारीले जाले. आता म्हटलं चालल्या कनी वाऱ्या तर जातो म्हटलं त्याच्या संग. कसं आहे तेवढंच मनही गमते आणि जातो पांडुरंगाचे पाय धराले. तेवढंच माय थोडंसं हे पुण्य समोर सरकून जाईल. हा तेवढंच माय मनाले बरं वाटन. तर जाऊ द्या ना मला पंढरपूरले. एवढं आयुष्य गेलं पण कुठं नेलं नाही बापा. आता तर जाऊ द्या निदान, आता तर सुटली मी संसारातून. अरे बा झाले कोण म्हणते तुले जाणं. झाले नाही म्हणत, पण मग तुझी तब्येत बिघडली तिकडे. चाललं नाही झालं, पाय दुखते करतो तो. हा पैदल वारीत जातो म्हणतो. अन कसं आहे सोबती पाहिजे. एकटी कुठं कुठं भटकशील तू. हा मी तर काही येत नाही रे बा, मायाकडून काही होत नाही. नाही तर तुला पहिलेच सांगितलं मी कोणाला काही जात नाही. आणि गाडीनं चालशील तर गोष्ट अलग आहे, तू पैदलची गोष्ट करून राहिली. अहो तर सोबती आहे ना. पुष्पा चालली. पुष्पा आणि ते शामराव भाऊ दोघंही चालले. हा दोघे नवरा बायको आहे ते. आणि तिच्या बहिणीच्या घरचेही आहे. लय लोक आहे गावातले लोक आहे आपल्या. शामराव भाऊ चालले म्हणजे ड्युटी सोडून द्यायची. हो काल आली होती ती विचारायला. मला काय म्हणे मी चालली म्हणे सरला बाई. तर तुम्ही चालता काय म्हणे. आता म्हणे आयुष्यात तर वारी झाली नाही म्हणे. इच्छा होती म्हणे लय डाव. पण लेकरं लहान आहे, शिक्षणाचे आहे, नवऱ्याचं करायला लागते, लेकराचं करायला लागते करू करू पुरी जिंदगी चालली गेली म्हणे माई. तर म्हातारपण येऊन गेलं म्हणे. तर अजून काही पांडुरंगाचं दर्शन मला झालं नाही म्हणे. तर चला म्हणे तुम्ही म्हणे भाऊले बी म्हणा म्हणे. अशी म्हणे ती मले. तर तिनं असं म्हटलं का नाही तर माही मन हरकीतून गेलं. मी म्हटलं चालली जाऊ काय गड्या मी. तुम्हाला म्हणतो म्हटलं आता कसं आहे तुम्हाला तर विचारा लागन ना मले. आता पोरं आहे सुना आहे घरी करणाऱ्या. जाय जा ना, तब्येतीची काळजी घे स्वतःची. आणि जाय गोया गिया सगळं औषध सोबत ठेवतो मग. हो सगळं ठेवतो सोबत. आणि खा प्यायचं हे ते. आणि तिथं खायची अरेंजमेंट आहे म्हणते, जेवा गिवाची अरेंजमेंट आहे म्हणते तिथं. आहे काय सगळी सोय तिथं. हो आहे म्हणते, सगळी सोय आहे म्हणते तिथं. आणि तिथं चंद्रभागा जवळच आहे म्हणते तिथून जिथं रूम राहते तिथं. तर तिथं दर्शनाला जाणं होती म्हणते. तर मग काय टेन्शन आहे, एवढे जण आहे. गाड्याच आहे म्हणते बापा केल्या. म्हणजे कुठपर्यंत पैदल कुठं गाडी असं करू जाता येते म्हणते. असं मग हे कुठून निघते, पालखी कुठून निघते मग आता हे. आता काय म्हणते बाबा कुठून निघते तर याच्या सोबत निघावं आता हे जिथून जाते तिथून. आता हे घरून जाईन दोघं नवरा बायको. हिची बहिणीचा जवळ गिवई आहेच म्हणते. आपण चाललं जाऊ त्याच्या माग. ठीक आहे जाय. किती रुपये लागन सांगून देतो मला. राजेश किती रुपये लागन रे बाबू इले. आई किती दिवस लागन तिकडे. काय सांगू कडे आता मी एकादशी झाल्यावरच येईन तिकून. हे एकादशी ना हे सगळं झाल्यावरच येईन तिकून. आई मग असं करतो 10,000 रुपये घेऊन जाय. 10-15,000 रुपये पाहिजे सोबत. पण आई पैसे अलग अलग ठेवजो. चोर मोठे राहते, गर्दी आहे तिथं. हो पैसे गिसे सांभाळतो म्हणा मी बरोबर. आणि आता बाई हे गळ्या गियातलं काढून घे जा. गळ्यातलं काढून घे जा. आणि ते काय म्हणते तर फोन घेऊन जा सोबत एक. केवढी हुशार आहे व. माया गळ्यातल्या याच्यावरच नजर आहे वाटते तू आहे ना. म्हणूनच गळ्यातलं काढून घे जा. आणि तू याजवळ देऊन देतो. काय आता बाई तुम्ही. आता हे गर्दीची आहे ना म्हणून राहिली मी, एवढी गर्दी आहे त्याच्याच्या ना म्हणून राहिली. माझ्याजवळ काय नाही का तुमचं घेऊ मी. तुमचं घेऊन काय करू मी. मला नाही पाहिजे तुमचं घेऊन. तुमचं तुमच्याच जवळ ठेवा तुम्ही. तुमच्या हाताने काढून ठेवून द्या. तुमच्या कपाटा गिपाटात कुठं मी घेतही नाही, माझ्याजवळ ठेवतही नाही. मी काही एवढी लोभी नाही आहे म्हटलं तुमचं घेऊन फालतूस. तिथं कशी एवढी गर्दी राहते, त्याच्यानंतर गर्दी असूनही सांभाळणं मुश्किल राहते. तिथे तर पहिलेच मायले लेकरू भारी असते. हा बाई मोहिनी बरोबर बोलते. ते सगळं काढून ठेवून देजो. लागन तर तुला घालायचं आहे एकच एखादं घालून घेजो. हे सोन्या गिन्याचं सगळं काढून ठेवजो. हे वारीत कसं आहे आता तुम्ही जाण देव करायले.
हा पण तिकडे लोक कसे आहे नुकसान करायला बसले नाही. घालूनच नको जाऊ ना त्याच्यापेक्षा. नवरा असल्यावर काय गरज आहे ती घालायची मी म्हणतो. हा काढून घे ती. साऱ्या लोकांनाच माहित आहे का नवरा आहे म्हणून. मग नवरा असल्यावर हे सोन्याचं घालायची काय गरज आहे. ते काढून घे. इकडचं ते बेंटेक मेंटेकचं काही घालू नको. ते काय आहे ती सोन्यासारखं दिसते. माया बिन चोरानं जर लुटली फुटली तर गया फया तोडून टाकन, मान तोडून टाकन. तर राहा लागून माया बिन मला तसं आता ह्या वयात. आता कोण देते मला बायको, कोण देते पोरगी. हा आता बाई आता कोणी देत नाही मामाजीला पोरगी. आता नाही होत. तू काय ते मार दात काढून हसून राहिली ते की करून राहिली. हा ह्या वयात काही लग्न करून काय माय बुडा मजा करते ते माझ्यासोबत. सवय येते मजा करायची. हा बाई अशा काय बोलून राहिला तुम्ही. आमची गाडी पहिलेच गरम झाली आता. हा मामाजी आलं लक्षात गाडी गरम झाली आहे म्हणून. हे कुठे आहे मग वैशाली? वैशाली नाही दिसली आज. आता बी आहे ना वैशाली काही ताटं करून राहिल्या परिपोळ्या करून राहिली. आणि मी म्हटलं तुम्हाला बोलवून बी घेतो आणि ते तुमचं तिकीटचं विचारून घेतो. नाही तिकीटचं टेन्शन नाही आहे मला. ते हेच पुष्पा करतो म्हणे बरोबर. तिची बहीण आहे का नाही ते करतो म्हणे बरोबर. काय करायचं आहे तर इथून जाणार आहे म्हणे तिथपर्यंत. मग तिथून तुम्हाला वाटते तर पैदल चला नाचत कुदत, नाही तर मग आपलं गाडीतच बसून चला. तिथं काही जोर जबरदस्ती आहे का कोणाची. सगळं फिरूनच येणं होते. मग लागन मला 10 दिवस. ठीक आहे मग या जेवायला दोघे जण. ताट वाढून राहिला बहिणी. हो येतो आम्ही. आता सांगून नाही राहिली. कधी सांगत होती मग गेल्यावर. अहो आता मी तेच तर सांगून राहिली होती तुम्हाला का पुष्पा पंढरपूरला चालली येते असं बोलणारच होती. आता तर मी जातो म्हटलं. आता तुमचं मूड कसं आहे काय आहे पहिले बाकीच्या गोष्टी करून घ्या मग त्याच्यानंतर तुम्हाला म्हणावं म्हटलं. आता काही मी नाही म्हणत होतो. ते पंढरपूरला झाले. हा अरे पांडुरंगाचं दर्शन घ्याले नशीब पाहिजे माणसाले. आला हा योग तर चालली जाय. झाले कोण म्हणते. हा घेऊन जातो पैसे 15,000 रुपये कपाटातले. पैसे नेजो अगय बघ. पण माहिती आहे का बरोबर ठेवजो. सांगू नको कोणाले का एवढे पैसे आहे का तेवढे आहे म्हणून. काय म्हणा कामापुरते बस. ना काही थैल्यात ठेवायचे, काही पर्समध्ये ठेवायचे, काही जवळ ठेवायचे. असे अर्धे अर्धे पैसे ठेवायचे. कसं असते एका ठिकाणचे गेले तरी दुसऱ्या ठिकाणी राहतेच आपले. बरोबर सांभाळून ठेवायचे. हो हो ठेवतो ना बरोबर ठेवतो मी. तुम्ही काही टेन्शन नका घेऊ त्या गोष्टीचं. आता नाही मी काय घेतो टेन्शन टेन्शन. चला मग जेवायला. तुमच्या गोळ्या घ्यायच्या अजून. हो चल. वैशाली उचलला मग विनोदचा फोन घेऊन उचलला त्या मग. आणि हा आता बाई उचलला मग बोलली मी. बोलली झालं बोलणं. तुला काय झालं असं काऊन अशी उदास बसतो तू. हा मन नाही लागून राहिलं का तुझ्या घरात. नाही आता बाई असं दिसं काही नाही. सगळं बरोबर तर आहे. मी म्हटलं आता बाई उद्या चालली जाईन म्हटलं माझ्या आईच्या घरी. हो म्हणजे 8वा महिना लागायच्या पहिले चालली जाईन म्हटलं. काऊन चालली आईच्या घरी. तू तर इथंच करतो म्हणता ना डिलिव्हरी. नाही आता बाई माझ्या मन नाही लागून राहिलं आता. मी तिथंच जातो. म्हणजे तिथंच करतो म्हणता काय आता. तिथं तर तू तर म्हणे सुविधा नाही म्हणे काहीच म्हणे. तर मग आता तिथं कशी करशील. हे गावातल्या लोकांना लेकर होऊनच राहिले पण आता बाई तसंच मला होईल. बापा अशी कोण बोलून राहिली तू. काय झालं तुले. काही बोलला गेला काय तू तुले. हे कायची भाजी बनवली. कोण बनवली हे भाजी. बहिणी तुम्हाला माहित नाही काय मी पहिलेपासून आलूची भाजी खात नाही म्हणून. हे आलू आणि चणे माझ्या दोन्ही भाज्या नापसंत आहे. काऊन दिला तुम्ही मला ह्या. मला याने ऍसिडिटी होते माहित आहे ना तुम्हाला. आम्हाला काय म्हणून राहिले तुम्ही. तुमच्या बायकोला म्हणा. तिनंच केली भाजी. आम्ही नाही केली. आम्ही तिला मत काही नाही भाजी कर म्हणून. तिनं जे दिसलं घरात त्याची भाजी करून घेतली. अरे अक्कल तर जागेवर आहे ना तुम्ही. काही डोकं जागेवर ठेवून काम करता का नाही करत असतं. हे भाजी तुला माहित आहे मला चालत नाही. काऊन केली मग ही भाजी. मी तुला काय दिलं भाजीला आणून. राहू दे रे जाऊ दे ना. जे केली ते खाऊन घ्या आता. दादा तिला माहित आहे मला भाजी चालत नाही. हे तिचा काय मला मारायचा इरादा आहे काय. हा हे असं कायची भाजी करून ठेवणं काही हे बरोबर आहे काय. हे मी तिला विचारणं काय आणून दिलं होतं भाजीसाठी. मग त्याचीच भाजी करायला पाहिजे होती ना आता. हो समीरजी तुम्ही मला पनीर आणून दिलं होतं पनीरची भाजी करायला. मग पनीरची भाजी कुठं आहे. सांग मला पनीरची भाजी कुठे आहे. हा खाल्लं काय पनीर स्वतः. नाही मी ठेवलाय फ्रीज मध्ये सकाळी करायसाठी. सकाळी करून म्हटलं ह्या भाज्या मी आधीच करून म्हणजे आधीच तयारी केली होती या भाजीची म्हणून मी या भाज्या केल्या आता. अरे माणसाचं काही मनगी नसते ना. कधी कोणती भाजी खायची कधी काही खायचं. हा एखाद्या डाव ती इच्छा होते नाही तर मग रोज तर आहेच. जे शिजलं ते खायचं. कधी तर आमची डिमांड नसतेच. एखाद्या डाव असते तर ते पुरी नाही करत तुम्ही बाया. सकाळी करून दे ना समीरजी सकाळी करून दे ना मी भाजी. आणि आता उपाशी रोक आहे. जाय आण करून भाजी आण. पनीरची भाजी करून आण. आता आता नाही ना आता सकाळी करून आणू ना. आता 2 भाज्या केल्या ना. आता आण म्हटलं ना. इथंच बसतो मी. आण तू भाज्या करून आण. हो ना राहिलं स्वतःच्या बायकोला बोलायचं दुसऱ्याला बोलायला पाहिजे. वहिनी तुम्ही काही जास्त बोलू नका. मी काही तुम्हाला बोललो नाही. मला असं वाटलं भाजी तुम्ही केली असन म्हणून म्हटलं का तुम्ही असं कोण केलं बा म्हणून. तुम्हाला माहित असल्याच्या नंतर मलाच बोलले तुम्ही हे असं कोण केलं तसं कोण केलं. आमची मर्जी जे वाटन ते करून आम्ही घरात जे दिसन तेच करून ना. आणि पनीर आम्हाला हे माहितच नाही. तिनं ठेवलं असेल तुमच्या बायकोनं घालून खायच्या. मोहिनी ताई तुम्ही का बरं भांडण लावत आहे दोघांच्या मध्ये. हा मी कशात घालून ठेवणार आहे. फ्रीज मध्येच ठेवणार ना. इकडे तिकडे ठेवलं तर ते चांगलं राहते का की खाल्लं मी. अरे ते फ्रीज मध्येच ठेवलं आहे. मग त्या नवऱ्याला समजून सांगून देत जाय काय. आम्हाला बोलायची गरज नाही आहे. त्यानं बोलव त्याच्या बायकोले दुसऱ्याच्या बायकोले बोलायची गरज नाही आहे. बस करा हो बस करा. झालं असं जरासं काय म्हणते तर चूप राहिलं तर झालं यायचं चालू. जसं काही घराचं तर हे करून टाकलं ये ना मैदान भांडासाठी. सुनबाई बस झालं असं. घरात असा कलह करू नका. जेवणाच्या ताटावर आहे. हा
हे अन्न हे परब्रह्म आहे, समजलं? तर हे जेवणाच्या ताटावर असे तमाशे नाही पाहिजे मला. मामाजी तुम्ही सांगा मी काही बोलली काय? सुमित बापूजीच बोलले ना मला एकदम. मी तर काहीच नाही बोलली त्याने. सुमित, तू कुठून शिकला हे असं? हा, पहिले तर तुला सगळ्यात भाज्या चालली रे. आता काय झालं? कोणते शौक लागले तुला बाहेर? बाबा शौकाची गोष्ट नाहीये, पण तुम्ही सांगा मला. आता मी पनीर आणून दिलं. पनीर आणल्यावर हिचं काम नव्हतं काय? जो स्वयंपाक करते त्याची गोष्ट सांगतो मी. हिचं काम नव्हतं काय? पण हिनं केलं म्हणते ना परीनं स्वयंपाक. मग हिचं काम होतं ना भाजी करायचं. हिला मी सांगितलं परी पनीर आणलं, भाजी करजो. हो, तर सुनबाईला वाटलं असं का सकाळी करजो म्हटलं बा, आता भाज्या केल्या असं तर. हा असंच काही झालं ते. तिला वाटलं असं का सकाळी करायला लावली बा, तर सकाळी करून ठेवून दिलं असं तिला फ्रीजमध्ये. नाही, मी सकाळी करायसाठी नाही आणलं. तिला माहिती आहे ना मला चणे चालत नाही, मला आलूही चालत नाही, दोन्ही भाज्या मला चालत नाही. बाई सुनबाई, हे तुम्हाला माहिती आहे ना याला चालत नाही म्हणून? मग याला करून द्यायला का तू जराशी पनीरची भाजी घ्यायची? मामाजी मला वाटलं 2-2 भाज्या केल्या तर आता कशाला तिसरी भाजी करू बा, होऊन जाते. म्हणून मी राहू दिल्या. सकाळी करून म्हटलं पनीरची भाजी सर्वेसाठी. बरं जाऊ दे रे, आता चल जेव. जे आहे ते जेवून घे. काय ऍसिडिटी होते का फॅसिडिटी होते? जरासं चक्कर गिक्कर मारत जाय जेवल्यावर. बसले राहता, झोपता, उठले का इथून जेवले ताटावून कपच गेले झोपाले. काय तुम्हाला ऍसिडिटी नाही होणार रे? काय तुमच्या पोटाने आकडं? माय बिन एवढं वय होऊन गेलं, माई एवढी उमर झाली, जंगलात जातो म्हटलं तर चालतो. हात नाही दुखत का पाय नाही दुखत? ते आता जरासं दुखणं आलं म्हणतात म्हणून, नाही तर सुई नाही का गोई नाही घेत म्हटलं मी. अन आता काय म्हणते, तू तुमच्या जवान असून तुम्हाला हे आहे ते आहे, सारे बिमार आहे. सुमित जेवून घे ना आता. जे केलं ते जेवून घे. दादा जेव्हा तर लागूनच आता केल्यावर. काय करतो, उपाशी तर राहू शकत नाही माणूस. काय ठेचा गिचा परी जाय, ठेचा घेऊन ये. ठेचा तेल मीठ घेऊन ये. तेच खाऊन घेतो आता. ठेचानं पोळी जेवून घेतो. हो ठीक आहे. अरे 4 चौघात तसंच असते बापू. 4 चौघात सगळ्याच्या आवडीच्या भाज्या कसं करणार आहे? सगळे न सगळ्या भाज्या कधी तुझ्या आवडीची राहीन, कधी माझ्या आवडीची राहीन. आम्ही अशा चौनाने केले बाबू. एवढे बहीण भाऊ एवढे होतो आम्ही परिवारात, पण आम्ही चौना कधी केल्या नाही. जे आलं ताटावर ते खाल्लं. हा, चौना केल्या असत्या ना, अन्न नसतं भेटलं म्हटलं पोटाले. हा, भाजी भाजी भाकर भाकर करून लढा लागलं असतं म्हटलं. जे शिजलं ते खायला शिका. तुम्ही अन्नाची इज्जत करा तर अन्न तुमची करा. लक्षात ठेवा ही गोष्ट माईवाली, मी काय बोलतो ते. आणि सरला तू काय म्हणे, मलाही चल म्हणे नाही वारीले. दोघं जर गेलो ना तर हे घरात म्हटलं कुत्र्या माजरीवाणी भांडतात म्हटलं सारीच्या सारी एका काठून. एक समजदार नाही याच्यात. त्याच्यात ही मोठी सुनबाई विचारली म्हणते गावाले. ऐकून याच्यात मग सारे सांग ना. नाही बापा, एक तीर्थ कमी झालं तर चालते, पण पुढच्या वेळेस तुम्ही चालले जाता, यावेळेस मी चालली जातो. पण हे घरात भांडणं तंटे नाही बरोबर बाबा. बाबा जात असेल तर जातो, मग मी सांभाळतो सगळं. काही टेन्शन नका घेऊ. आमच्यासाठी तुम्ही काही नाही करता. नाही, मी काही जात नाही. जाऊ दे ना तिला, आता ती आईले तिचं होऊन जाते. तिचं लय दिवसाचं मन आहे पांडुरंगाले दर्शन घ्यायचं. पण आता तिचं काही जाणं होईच नाही. पहिले तुम्ही लहान लहान होते, पहिले परिस्थितीच नव्हती. मग तुम्ही लहान लहान होते, तुमचंच करा लागे. मग शिक्षणाचे झाले, मग तुम्हाला सांभाळा लागे. हा, मग घर घेतलं बापा, हे घर बांधलं, जागा घेतली, त्याच्यानंतर वावर शेत घेतलं. हे करता करता आमचं चाललं गेलं वय सारं. आता सुना येऊन गेले, आता नातू येईन. काय आहे आता, कोणती जिंदगी राहिली बाकी? आता तरी तिला तीर्थ करू द्या. माझे नाही झाले तरी होते, तिचे झाले तरी मला घडून जाते ते. बाबा मी तुम्हाला सगळे तीर्थ करून देईन, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. ठीक आहे, जेव्हा मग आता जेव रे बाबू सुमित, जेव बरं. जेव. आलूची चालन तर आलूची जेव, चण्याची चालन तर चण्याची जेव. 2 पैकी एक कोणती जेव. उभीच आहे काय आता? जाणं आणणं आणि पटकन ठेचा आण, जेवतो मी. बाबा मला चालत नाही म्हणून ही गोष्ट, नाही तर मी खाऊन घेतली असती दुसरी कायची भाजी असती तर. मी चवना करतच नाही एवढ्या, आज पहिल्यांदाच करून राहिलो. ठीक आहे, आणून देते सुनबाई, आणून देते ठेचा. सुनबाई द्या याला ठेचा आणून द्या, आणि खाऊ द्या त्याला ठेचा पोळी. पोट जमलं म्हणजे बोंबल. शांतीताई काय झालं मग, बोलले का तुम्ही भाऊजी सोबत? बोलले मग? हो बोलली. काय म्हणे मग भाऊजी? मग सांगा तुला काय म्हणे तर. बरं ठीक आहे, मग सांगा. परी एवढंही समजत नाही तुला साधारण? हा का आपल्या नवऱ्याला ही भाजी चालत नाही तर हे नाही करा. याच्यात काही नवीन आहे का तुला? सांगणं माहित नाही तुले? सुमितजी नाही चालत होती तुम्हाला तर मला म्हटलं एखादा येऊन सांगते घरात. सांगा लागत होतं असं की मला चालत नाही म्हणून. तुम्ही असं सगळ्याच्या समोर कोण बोलले मला? जर मी तुला सगळे समोर सांगितलं नसतं ना तर तुला ही गोष्ट कधीच समजली नसती, म्हणून मी सगळे समोर बोललो. आता काय रुसूनच बसशील काय परी तू एकदमच? हा का काही बोलशील? काही बोलून नाही राहिली, काही नाही. तिथून आली तणख्यानं, जेवली नाही, काही नाही. सॉरी म्हणतो ना आता नाही बोलणार तुला सगळे समोर. पण आता तर बोलले ना. आता तर सगळ्यांना माहित झालं तुम्ही मला असे जोराने रागवताना बोलता म्हणून. किती जोरात बोलले, किती जोरात रागवले. मी नाही जेवत आता. अरे वा, म्हटलं ना तुला सॉरी म्हणून. हा कर ना जेवण, आणू काय वाढून? काहीच गरज नाहीये म्हटलं जेवणाची. तुम्ही सांगा मला आता सॉरी म्हणा ना काही म्हणा तर काही घेणं देणं नाही त्या गोष्टीचं. तिथं मला 4 चौघात बोलले आणि आता काय म्हणते तर एकट्याच सॉरी म्हणून राहिले. असं केल्यानं नाही जमत असते परी. चाल ना जेवायला देतो. चल तू बाहेरचा काही नाश्ता करायला. नाही येत नाही मी बोलत आहे मी तुमच्यासोबत आता. असं केल्यानं जमते काय परी? काऊन नाही ऐकत तू आता? हा सोड ना आता गुस्सा. तुम्हाला समजायला पाहिजे होतं, पण असं नाही म्हणायचं होतं म्हणून. आजच्या दिवस खाल्ली असती भाजी तर काय फरक पडला असता? नाहीतर नाही हॉटेलमध्ये तर खाता तुम्ही या भाज्या. हे पाय, हॉटेलमध्ये नाईलाज असते म्हणून खाते माणूस. घरी खाऊन खाऊ. आणि मला मेन म्हणजे त्या भाज्या खायच्याच नव्हत्या आज. मी पनीर कायसाठी आणलं होतं? अरे पण तुम्ही सांगा ह्या दोन्ही भाज्या वाया गेल्या असत्या. तुम्ही एकट्यानेच पनीर खाल्लं असतं काय? सगळ्यासाठीच पनीरची भाजी करायला लागली असती मग. आणि ह्या सगळ्या भाज्या तशाच राहिल्या असत्या.
तुमच्या चार चौघात असं एकट्यासाठी करून देऊ का मी भाजी? पण तुम्हाला समजायला पाहिजे होतं असं करून फायदा नाही म्हणून. एक तर मला स्वयंपाक करायला कोणाचीच मदत होत नाही. 2-2 भाज्या करतो मी, कुकर लावतो वरण भाताचा. फक्त पोळ्याच वैशालीताईनं केल्या. अरे तर त्याची कंडिशन समजून घ्या आता. हा आता तुला अलग राहायला नेलं तर तू फालतूचे कामं करतो, म्हणून तुला आता परिवारात ठेवा लागते. मी राहत नाही एक तर घरी, दिवसभर मी जातो ड्युटीवर. तर मी काय लहान लेकरू आहे का माझ्यावर पाळत ठेवा लागते कोणाची? मी स्वतःला सांभाळू शकतो ना. आता एकदा दोनदा चूक झाली म्हणून का नेहमीच करणार आहे काय? अरे तुला सांगू मी, मला तुझ्यावर आता थोडासाही भरोसा नाही राहिला. म्हटलं काय भरोसा करू मी, ठेवला का त्या भरोशाजोगतं काम? घरचे काय म्हणून मला? बरं आता जाऊ दे, सकाळी पनीरची भाजी करजो. आता सॉरी बा, आता नाही, आता कधीच नाही बोलणार. आता बोललो ना, याच्यानंतर नाही बोलणार. माझं म्हणणं एकच आहे, तुम्ही बोला मला, पण असं सगळ्याच्या समोर कोण बोलता? इकडे खोलीत आल्यावर बोलायचं होतं. ठीक आहे, आता खोलीत आल्यावर बोलत जाईल. पहिले मग तिथून ताटावर उठून खोलीत आणू का तुले बोलासाठी? तर जेवून घ्यायचं होतं एक दिवस. भाज्या तर चांगल्या झाल्या होत्या, दादा नाही खाल्ली आणि बाबा नाही खाल्ली. बरं जे झालं ते झालं. आता भूल ते सगळं. चाल जेवायला चाल, मी आणून देतो लागून तर तुला जेवायला. पण जेवून घे बा, उपाशी नको झोपू. ठीक आहे, आणा तुम्हीच आता वाढून. मी जाताही नाही तिकडे किचन मध्ये. ठीक आहे, आणतो मी तुझ्यासाठी भाजी पोळी आणतो.